नमस्कार. आज आपण बनवतोय पोकळ्याची कोरडी भाजी. तर ही भाजी आता आपल्याला साफ करून तोडून घ्यायची आहे. आता आपण चांगली ही भाजी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. आता आपण भाजी चिरून घेऊया. भाजीच्या ह्या कोवळ्या काड्या हे आपण आपल्याला घ्यायचे भाजीमध्ये. अशा प्रकारे आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे. आता आपली भाजी चिरून झालेली आहे. आता आपण भाजीसाठी वाटण तयार करूया. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याला भाजून घ्यायच्या चांगल्या. आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला जसं तिखट लागत असलं तर आणखी 1-2 मिरची वाढवू शकताय. तिखट लागत असलं तर कमी घेऊ शकता. आता यात आपल्याला लागणार आहे शेंगदाणे. अर्धी वाटी घेतली मी. शेंगदाणे चांगले आपण भाजून घ्यायचे. हे आपण आता शेंगदाणे आणि मिरची भाजून घेतलेली आहे. त्यामध्ये मी आता लसूण घेते 8-10 पाकळ्या आणि मीठ. हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. आता आपण कढई ठेवली गॅसवर. त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. 2 मोठे चमचे. आता आपण फोडणीला जिरं घालूया. थोडीशी मोहरी पण घालूया. जिरं मोहरी छान गोल्डन ब्राऊन झालंय. आता यामध्ये आपला ठेचा पण टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकूया, अर्धा चमचा. थोडं तिखट. आता आपण भाजी टाकून घेऊया. चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा आपली भाजी आता ही तयार होत आली आहे. अगदी कमी वेळात भाजी होते. जास्तीत जास्त 5 मिनटं लागत आहे भाजीला. आपली ही भाजी भाजीमध्ये भरपूर खनिजे आहेत. व्हिटॅमिन C, A, B, लोह आहे, पोटॅशियम, मॅग्नेशियम. मधुमेहींसाठी खूप उपयुक्त अशी भाजी आहे ही. त्यामुळे आपल्या आहारात असायलाच हवी अशी ही भाजी आहे. तर आता आपण याला 2 मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवूयात. आता आपण हे झाकण ठेवलं आहे. 2 ते 3 मिनटाकरता याची काढून घेऊयात. आता आपण बघूयात झाकण. हे बघा आपली भाजी झाली आहे, तयार झाली. अशा प्रकारे भरपूर पोषण मूल्य असलेली आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा.
आवडल्यास आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.